तर भावांनो, आज आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली होती ह्या पांढऱ्या पिशवीपासून. चला तुम्हाला सांगतो पुढे काय विषय झाला होता. तर भावांनो, तो विषय असा होता की कालच आपल्याला दादाने बाजरीची पिशवी आणून दिली होती, पण ती आज आपल्याला न्यायची होती रानामध्ये. मग काय अडकवली हँडलला पिशवी काढली आपली गाडी. मग काय गजा बी आला तेवढ्यात लगेच तिकडून गजाला बी घेतलं गाडीवरून निघालो लगेच रानावर. बघा आपल्या गावाकडचे रस्ते तुम्हाला माहिती कशी असते एकदम ओक्कीमध्ये. बरं ते जाऊ दे मित्रांनो, तुम्ही आपल्या ब्लॉगला सपोर्टच करत नाही. मी दररोज ब्लॉग्स टाकतोय तरी पण तुम्ही फक्त ब्लॉग बघता, सबस्क्राईब पण करत नाही, लाईक पण करत नाही. तेवढं करत जाणार तेवढा कॉन्फिडन्स वाढतो अजून ब्लॉग टाकायला. मग काय जाऊ दे, आपलं तेवढं सबस्क्राईब करून घ्या. मग काय बघता बघता आमच्या गावची नदी आली बी आणि आम्ही पार केली बी, तरी पण गजामध्ये अजून नदीच यायची राहिली. गजा तसं म्हणून गाडी नदीच्यावर निघते का नाही लगेच आपला पुढे अमोल भाऊ दिसला. मग काय विषय काय, मग काय अमोल भाऊला म्हणलं चल बस लगेच जाऊ. मग काय अमोल भाऊ टाकलं गाडीवर आणि गाडी डायरेक्ट निघाली रानाच्या दिशेने. मग काय बघता बघता आपलं रान बी आलं. रान आलं की लगेच अमोल भाऊने घेतली बाजरीची पिशवी, अमोल भाऊने निघाला रानात. तसं तर आम्हाला लगेच वापस जायचं होतं, पण या गाजाच्या काय मनामध्ये आलं काय माहिती, लगेच ते मला तुला थोडं जांबा खाऊन जाऊ. मग काय जांबा खायला गेलो ना आम्ही रानात पोहोचतोच का लगेच गायच्या जांबाच्या झाडावर यांगला जांबाच्या झाडावर यांगला आणि लगेच त्यांनी जांब फेकला. तुम्हाला तर माहिती, मग खायची गोष्ट आपल्या हातामध्ये आली की लगेच आपण खायला चालू करतो. बरं आता मी तर गजाची येडीचा बघत जातो घरी. तुम्ही काय करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.